श्रोते हो नमस्कार. आजच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपले स्वागत. आपल्या अर्थव्यवस्थेत कापसाच्या अर्थकारणाचं एक विशेष स्थान मानलं जातं. केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेला नुकतीच 100 वर्ष पूर्ण झाली. महाराष्ट्रात कपाशी अर्थात कापूस पिकाच्या विकासाला चालना देण्यास या संस्थेचं मोलाचं योगदान मानलं जातं. या पार्श्वभूमीवर आज अर्थविशेष या कार्यक्रमातून या संस्थेच्या कार्याबरोबरच कपाशीच्या अर्थकारणाविषयी जाणून घेऊया. श्रोते हो, महाराष्ट्रात कापसाची ओळख पांढरं सोनं अशी गौरवपूर्ण केली जाते. कारण देशाच्या अर्थव्यवस्थेत याच कापसाचा मोलाचा वाटा आहे. गेली 100 वर्ष कापसाचं पीक, त्याची पणन व्यवस्था इत्यादीसाठी कार्य करत आहे ही केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था. ही संस्था भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अंतर्गत आपलं कार्य पुढे नेत आहे. या संस्थेच्या शतकपूर्ती स्थापना दिनानिमित्त मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी सर्व संबंधित शासकीय संस्थांनी शेतकरी वर्गासाठी अधिक जोमानं कार्य करून देशाच्या आर्थिक विकासातला त्यांचा वाटा वृद्धिंगत करावा असं आवाहन केलं. ते म्हणाले, मुझे एक आशा की किरण नजर आ रही है. एक अनुभवी व्यक्ति आज के दिन भारत का कृषि मंत्री है. शिवराज जी, आपके सामने चुनौती है किसान कल्याण की, ग्रामीण विकास की, क्योंकि जब अपने बात करते हैं विकसित भारत की, विकसित भारत का रास्ता किसान के दिल से निकलता है. ये हमें कभी नहीं भूलना चाहिए. भारत को विकसित राष्ट्र का दर्जा मिलना है तो हर व्यक्ति की आय को 8 गुना करना है. उस 8 गुना करने में सबसे बड़ा योगदान ग्रामीण अर्थव्यवस्था का है, किसान कल्याण का है. माननीय कृषि मंत्री जी ने ठीक कहा, मैं उनके सुर में सुर मिलाता हूँ. किसान के लिए जितना किया जाए कम है. कितना किसान के लिए करो उसका असर देश पर पड़ेगा, सकारात्मक रूप से पड़ेगा. मैं सभी को देश में आह्वान करूंगा, किसान बंधुओं को आह्वान करूंगा, मेरी बात सुने, मेरी बात समझें. आप अर्थव्यवस्था की धुरी हैं, राजनीति को प्रभावित करते हैं. भारत की विकास यात्रा की आप महत्वपूर्ण अंग हैं, सामाजिक समरसता की आप मिसाल हैं. आपको भी बातचीत के लिए आगे आना चाहिए. किसान का बेटा आज अधिकारी है, किसान का बेटा सरकारी कर्मचारी है. अरे इस देश के अंदर लाल बहादुर शास्त्री जी ने क्यों कहा जय जवान जय किसान? उस जय किसान के साथ हमारा रवैया वैसा ही होना चाहिए. तो लाल बहादुर शास्त्री की कल्पना थी और उसके अंदर क्या जोड़ा गया? माननीय अटल बिहारी वाजपेयी ने जय जवान जय किसान जय अनुसंधान, और वर्तमान प्रधानमंत्री जी ने दूरदर्शिता दिखाते हुए इसको पराकाष्ठा पर ले गए. जय जवान जय किसान जय अनुसंधान जय विज्ञान. श्रोते हो, बळीराजाला कापसाचं भरघोस उत्पादन आणि आर्थिक उत्पन्न मिळावं यासाठी केंद्र सरकारकडून अनेक पावलं उचलण्यात येत आहेत. यासाठी केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या माध्यमातून कार्य चालतं. या संस्थेच्या कार्याबद्दल भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या शास्त्रज्ञ डॉक्टर ज्योती ढाकणे लाड यांच्याकडून जाणून घेऊया. कापूस हे भारतातील अतिशय महत्त्वाचं असं एक नगदी पीक आहे आणि कापसाला आपण काळ्या मातीतील पांढरं सोनं म्हणून ओळखतो. कारण हे भारतीय कृषी अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचं योगदान देणारे एक पीक आहे. लोकसंख्येचा जर विचार केला तर जवळपास 1 करोडपेक्षाही जास्त लोक कापूस आणि त्याच्या उपउत्पादनाच्या मूल्य साखळीशी जोडले गेलेले आहेत. आणि आपल्या देशातील 50 लाखांपेक्षा देखील अधिक शेतकरी हे कापूस उत्पादन घेतात. सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर भारत हा जगातील कापूस उत्पादनामध्ये एक प्रमुख देश आहे. आणि अगदी काही दशकांपूर्वी जरी आपण बघितलं तर 100 वर्षांपूर्वी देखील भारत हा कापूस उत्पादनामध्ये एक अग्रेसर असा देश होता. परंतु त्यावेळी कापसाच्या गुणवत्तेमध्ये अतिशय विविधता आढळली जायची आणि कापसाचे जे तंतूची लांबी आहे ती छोट्या लांबीचे तंतू आपल्याला मिळायचे. या गोष्टींवर उपाय म्हणून भारतीय केंद्रीय कापूस समितीने 3 डिसेंबर 1924 रोजी तांत्रिक प्रयोगशाळा या नावाने एक संस्था स्थापन केली, जी की मुंबई येथे सुरू करण्यात आली. या संस्थेचा मुख्य उद्देश असा होता की जे कापसाचे तंतू आहेत त्याच्या विविध गुणवत्तेचे मूल्यांकन करून कापसाच्या नवीन जातीसाठी
कापूस उत्पादकांना मदत व्हावी. त्याचप्रमाणे कापसापासून धागा निर्मितीवरही संशोधन करता यावे. 1966 मध्ये तांत्रिक प्रयोगशाळेचे प्रशासकीय नियंत्रण हे भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे हस्तांतरित करण्यात आले आणि संस्थेचे नाव बदलून कापूस तंत्रज्ञान संशोधन प्रयोगशाळा असे करण्यात आले. यानंतर संशोधनावरती अधिक भर देण्यात आला. 1 एप्रिल 1991 पासून संस्थेचे नाव बदलून केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी असे करण्यात आले आणि वेळेनुसार संस्थेच्या उद्देशांमध्ये देखील बदल घडून आले. सध्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था प्री-जिनिंग आणि जिनिंग, कापसाची यांत्रिक प्रक्रिया, टेक्निकल टेक्सटाईल आणि कंपोजिट, कापूस आणि इतर नैसर्गिक तंतूंपासूनची वस्त्रनिर्मिती, त्याचप्रमाणे रासायनिक आणि जैवरासायनिक प्रक्रिया व कापूस आणि त्याच्या उपउत्पादनांची उपयोगिता, त्याचप्रमाणे कापसाशी निगडीत उद्योगधंदे आणि मनुष्यबळ विकास या क्षेत्रांमध्ये संशोधन कार्य करते. संस्थेने आजतागत शेतकरी बांधव, त्याचप्रमाणे जिनिंग कारखाने तसेच सूतगिरण्या यांच्या गरजा लक्षात घेऊन नाविन्यपूर्ण संशोधनामार्फत आपल्या कापसाच्या गुणवत्तेमध्ये आणि मूल्य साखळीत एकंदरीत सुधारणा करण्यास मदत केलेली आहे. 1924 मध्ये स्थापनेनंतर अगदी काहीच दिवसांमध्ये आपलं तंत्रज्ञान प्रयोगशाळा आहे त्याला इंडियन स्टोर्स डिपार्टमेंटकडून ऑफिशियल टेस्टिंग हाऊस म्हणून मान्यता प्राप्त झालेली. आणि त्यापुढील आपण 30 ते 40 वर्षांचा इतिहास जर बघितला तर संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे त्यावेळच्या तंत्रज्ञान प्रयोगशाळेचा मुख्य उद्देश हा कापसाच्या तंतूची गुणवत्ता तपासणे हा होता, जेणेकरून भारतात उत्पादन होणारा कापूस हा इतर देशांमध्ये निर्यात केला जायचा. मोहेंजोदरो येथे उत्खननामध्ये एक फॅब्रिक सापडलेलं ज्याचं टेस्टिंग हे आपल्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या प्रयोगशाळेमध्ये केलं गेलेलं आणि त्यातून असं सिद्ध झालं की तो कॉटनचा कपडा होता. यावरून आपण असं समजू शकतो की कॉटनचा इतिहास हा आपल्या संस्कृतीमध्ये किती जुना आहे. त्या पुढील काळात संस्थेने मायक्रोस्पिनिंग टेक्निकचा विकास केला, ज्यामुळे ब्रीडरने विकसित केलेले जे कापसाचे नवीन वाण आहेत त्यापासून धागा निर्मिती कशा गुणवत्तेची होते हे समजते, जे की कापूस उत्पादनामध्ये अतिशय महत्त्वाचा असा एक पैलू आहे. आपली संस्था ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड रिसर्च प्रोजेक्ट म्हणजे AICRPच्या अंतर्गत ब्रीडर्सला कापसाचे नवीन वाण विकसित करताना, कापसाचे तंतू आणि त्यापासून स्पिनिंग करताना म्हणजे धागा निर्मितीची जी प्रक्रिया आहे त्याची गुणवत्ता कशी आहे हे जाणून घेण्यासाठी देखील वेळोवेळी तांत्रिक योगदान देत असते. संस्थेने 1990च्या दशकामध्ये कॅलिब्रेशन कॉटन तयार केला. आताही त्याचं प्रोडक्शन आपण करतो. असा कॅलिब्रेशन कॉटन तयार करणाऱ्या जगात फक्त 2च संस्था आहेत, त्यापैकी आपली केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था मुंबई येथे आहे. ह्या कॅलिब्रेशन कॉटन टेस्टिंगमध्ये जे वापरले जाणारे यंत्र आहेत त्याच्या कॅलिब्रेशनसाठी एक स्टँडर्ड रेफरन्स मटेरियल म्हणून वापर केला जातो. त्यानंतर संस्थेचं एक महत्त्वाचं रिजनल युनिट जिनिंग प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे स्थापन करण्यात आलं. हे आशियामधलं एकमेव असं सेंटर आहे जिथे की जिनिंगशी निगडीत मनुष्यबळ विकासासाठी प्रशिक्षण दिलं जातं. त्याचप्रमाणे जिनिंगशी निगडीत मशीनवर संशोधन आणि विकास देखील केला जातो. संस्थेची भारतभर इतर क्षेत्रीय केंद्रे देखील आहेत, जे की कोइंबतूर, गुंटूर, धारवाड, सुरत आणि सिरसा येथे स्थित आहेत. श्रोतेहो, भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर फार पूर्वीपासूनच कापूस उत्पादक देश म्हणून स्वतंत्र अशी ओळख आहे. या कापूस पिकाच्या माध्यमातून सुरुवातीपासूनच अर्थकारणाला गती मिळत आली आहे. कापसाचं आपल्या अर्थकारणातलं स्थान आणि त्याचे परिणाम याविषयी कॉटन गुरूचे व्यवस्थापकीय संचालक मनीष डागा यांनी आकाशवाणीच्या वृत्त विभागाशी बोलताना अधिक माहिती दिली. कापूस आणि भारत याचा जर आपण जोड लावला तर 7,000 वर्षाचा लेखी इतिहास आहे कापसाचा. कापूस भारतासाठी फक्त एक पीक नसून तर भारत आणि स्पेशली महाराष्ट्रासाठी एक सांस्कृतिक व आर्थिक जीववाहिनी आहे असं आपण म्हणू शकतो. काय आहे कापसामध्ये पांढरं सोनं का कापसाला आपण म्हणत होतो किंवा आपले पूर्वज म्हणत होते आणि आता काय बदल झालेला आहे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कापूस एक संयुक्त अर्थव्यवस्थेचे म्हणजे कंपोजिट इकॉनॉमीचे खूप उत्कृष्ट उदाहरण भारतासाठी आहे. तर पहिला आपल्याला माहितीच आहे की कापसापासून आपण सूत बनवतो, सूतपासून आपण कापड बनवतो. तर कापूस एक कृषीशी रिलेटेड आहे, तर त्याच्यामध्ये एक रोजगार निर्मितीची जी शक्ती कापसामध्ये आहे ते दुसरा कोणताही पीक मध्ये नाही असं आपण सांगू शकतो, कारण की कॅश क्रॉप म्हणून एक एस्टॅब्लिश्ड ऑलरेडी झालेला आहे. त्यानंतर भारत एक जागतिक नेता तर आहे उत्पादन मध्ये आणि निर्यात मध्ये.
तर तिथे पण कापसाचं खूप महत्वाचं योगदान आहे. विश्वामध्ये फायबरचे जे पर्सेंटेज आहे ते पॉलिस्टर 70% आणि कापूस 30% असं आहे. भारतामध्ये उलट आहे. कापसाचं इथे योगदान 60% आणि सिंथेटिकचं फक्त 40% आहे. या अर्थेने पण भारतासाठी कापूस खूपच महत्वाचा आहे. आर्थिक योगदान जर आपण याचा विचार केला तर 60 लाखचं वर्ष शेतकरी भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 25 ते 30 लाख शेतकरी कापसाचा प्रोडक्शन मध्ये ऑलरेडी लागलेले आहेत आणि हे शेतकरी खूप वर्षाने कापूस करत आहे. असं नाही की दरवर्षी शेतकरी बदलत आहे. म्हणजे 7,000 वर्षाने असे कापूसचे इतिहास म्हणून एक योगदान आहे. पीक म्हणून आता हे अर्थव्यवस्थेचा एक भागच झालाय आपल्याकडे. आणि आपण जर निर्यातीकडे बघितलं तर कापसाचं खूप महत्व इथे पण आहे. कारण की भारताला जर $100 बिलियन एक्सपोर्ट टेक्सटाईल उद्योगला जे स्वप्न आहे टेक्सटाईल उद्योग मंत्रीचा, तर हे जर बनवायचं असेल तर इथे पण कापसाचं योगदान खूप महत्वाचं होणार आहे. आणि इथे पण टेक्सटाईल उद्योग निर्यातीमध्ये आणि फॉरेन करन्सी एक्सचेंज मिळवण्यामध्ये एक अग्रेसर उद्योग आहे. त्याचं पण एक कारण कापूस आहे. तर आपण असं बघितलं तर सर्व ठिकाणी जिथे जिथे कापूस भारताकडे महत्व दाखवत आहे हे समजून जर आपण घेतलं आणि याचं महत्व आपण जर कन्वर्ट केलं ऑपॉर्च्युनिटीमध्ये तर भारताचा हात कोणी धरू शकणार नाही असं आम्हाला खूप विश्वासच नाही. आमचं हे मिशन पण आहे. भारत सर्वात मोठा उत्पादक असूनही सध्या आपल्या शेतकऱ्याची परिस्थिती चांगली नाही. कारण की आपण कापूसला एक अर्थव्यवस्थेकडे आपण त्याचा दृष्टिकोन घेतलेला नाही. तर जर कापसाला आपण अर्थव्यवस्थेशी लिंक करून घेतलं आणि हे समजून घेतलं की इकॉनॉमी अँड कॉटन या दोघांचं खूपच डीप रिलेशन आहे आणि कापूस भारताचा आणि खास करून महाराष्ट्र अर्थव्यवस्थेचा एक खूपच महत्वाचा भाग आहे. तर आपली प्रगती शेतकऱ्याची प्रगती कोणी थांबू शकणार नाही. कापसामधून खूप पूरक उद्योगची निर्मिती होते. बियाणं कापूस पासून होते, पशुखाद्य होते, बायोचार आणि जैविक खूप सारे खाद्य हे कापसाच्या पिकापासून तयार होते. तर कापूस खोडांचा पण उपयोग असतो. त्याच्यामधून पॅलेट्स आणि हे बायोफ्युएल बनू शकते कापसाच्या झाडापासून. तर हे जैविक खत आणि बायोचार आणि बायोफ्युएल हे सर्व तर बाय प्रोडक्ट्स आहे. वेस्ट मधून बनत आहे कापसाच्या झाडाचे. आणि कापूसचे जे फूल आहे त्याच्यामधून जे आपण कापड बनवतो हे तर त्याचा मुख्य रोल आहे. तर असं कोणताही पीक नाही जे फ्यूल फायबर आणि फूड याच्यामध्ये कामाला येतो. तर इथे कापूसने आपला रोल खूपच स्ट्रॉंगली स्थापित केलेला आहे. तर पुन्हा मला हे सांगायचं आहे की कापूस हा फक्त एक पीक नसून भारत आणि मुख्यपणे महाराष्ट्रासाठी एक सांस्कृतिक व आर्थिक जीववाहिनी आहे. योग्य हस्तक्षेप आपण केला आणि कापसाची मूल्य साखळी जर आपण बरोबर सेट केली भारतामध्ये तर भारताची अर्थव्यवस्थेला जर इथे आपण डबल फिगर क्रॉस करायची असेल, आपण बघितलं की सध्या आपली अर्थव्यवस्था थोडी वीक चालत आहे. आपली जीडीपी मध्ये थोडा फॉल दिसत आहे. तर इथे जर आपल्याला वेग पाहिजे आणि ग्रोथ पाहिजे तर कापूसचं महत्व समजून कापसाला त्याप्रमाणे आपण जर महत्व दिला आणि त्या फोकस आपण ठेवला तर भारताचा हात कोणीही धरू शकणार नाही. श्रोतेहो, कापूस म्हणजे पांढरं सोनं. कापूस भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी अतिशय महत्त्वाचं पीक आहे. फार प्राचीन काळापासून कापसापासून वस्त्र तयार केली जात असून वस्त्रोद्योगाच्या माध्यमातून देशाच्या अर्थकारणाला बळकटी मिळण्यास मदतच झाली आहे. जागतिक स्तरावरील कापसाच्या एकूण उत्पादनापैकी एकट्या भारतात 24% उत्पादन घेतलं जातं. त्याच्या योगदानामुळे वस्त्रोद्योगाला बळ मिळून रोजगार निर्मिती तर होतेच, शिवाय देशाच्या जीडीपीमध्येही वाढ होण्यास मदत मिळाली आहे. श्रोतेहो, आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन श्रद्धा वझे.